मित्रांनो, कधी विचार केला आहे अशी कोणती गोष्ट आहे जी एखाद्याला त्याला त्याच्या कामामध्ये मास्टर बनवते? टॅलेंट, नशीब किंवा काही सिक्रेट स्ट्रॅटेजी जी फक्त श्रीमंत लोकांनाच माहिती असते? नाही मित्रांनो, मोठे यश मिळवण्यासाठी कोणता सिक्रेट असा फॉर्म्युला नाहीये. मोठे यश मिळवणं एका कलेसारखे आहे. आज मी तुम्हाला ही कला एक एक पायरी करून शिकवणार आहे. तयार आहात ना? मग चला तर मग सुरू करूयात आयुष्य बदलण्याचा प्रवास. पहिली पायरी, तुमच्या कामाचा आदर करा. मित्रांनो, ह्या जगात प्रत्येकालाच मोठे व्हायची इच्छा असते, मोठे यश मिळवायची इच्छा असते, पण अनेक लोक स्वतःच्या कामाचा आदर करत नाही. ही लोक इंस्टाग्राम स्क्रोल करताना नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करतात. एकाच वेळी अनेक गोष्टी करून मास्टर बनण्याचा प्रयत्न करतात. एक काम करत असताना दुसऱ्या कामाचा विचार करत बसतात. या अशा सर्व गोष्टी करून त्यांना श्रेष्ठ बनायचे असते, मोठे व्हायचे असते. मित्रांनो, अशा गोष्टी करून कोणीही मोठे होत नाही. त्यासाठी समर्पण लागते, कष्ट करावे लागतात. जर तुम्हाला खरंच आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मन लावून कराव्या लागतील. मग कोणी आपल्याला बघत असो किंवा नसो, कोणी आपल्यासाठी टाळ्या वाजो किंवा न वाजो. जसे की चांभार जेव्हा बूट बनवतो तेव्हा तो हा विचार करतो, हा बूट कोणीतरी त्याच्या लग्नात घालू शकतो. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या कामावर प्रेम करावे लागेल. दुसरी पायरी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी झपाटून जा. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा एकदम झपाटून आणि मन लावून करा. ह्या जगात जी मोठी लोक झाली, ज्यांनी मोठे यश मिळवले, मग ते खेळाचे, कलेचे किंवा व्यवसायाचे क्षेत्र असेल, ह्या लोकांनी कधी शॉर्टकट घेतला नाही. ह्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टी मन लावून केल्या, त्यांच्यावर प्रेम केले. टायगर वुड्स जगातला महान गोल्फ खेळाडू आहे, पण तो सकाळी उठून कसला सराव करतो माहितीये? बॉलला स्टिकने होलमध्ये कसे घालायचे, छोटीशी गोष्ट आणि त्यामध्ये सातत्य. बस. मिशेलियन स्टार शेफ जे जगातल्या श्रीमंत लोकांना जेवण करून घालतात, ते रोज आपल्या सुरीला धार लावतात. होकुसाई जपानचा सर्वात मोठा आर्टिस्ट, ज्याने आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त कलाकृती तयार केल्या, पण जगाला त्याची एकच कलाकृती माहिती आहे, द ग्रेट वेव्ह ऑफ कनागा. कारण महानता एका दिवसात येत नाही, तर त्यासाठी अनेक रात्र जागाव्या लागतात. मित्रांनो, परिणाम, ध्येय साध्य करणे हे तर महत्वाचे आहेच, पण ते ध्येय गाठताना ज्या ऍक्शन्स घ्याव्या लागतात त्या ऍक्शन्सच्या प्रेमात पडा. सगळ्यांना त्यांची केलेली वाहवा आवडते, सगळ्यांना टाळ्या पाहिजे असतात, सगळ्यांना त्यांचे व्हिडिओज व्हायरल झालेले आवडतात. पण आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर तुम्हाला तेच काम न थकता सातत्याने करावे लागेल. कुणी स्तुती करो अथवा न करो, कुणी टाळ्या वाजो अथवा न वाजो, कोणतीही तक्रार न करता तुम्हाला सातत्याने ऍक्शन्स घ्याव्या लागतील. फक्त एक काम व्यवस्थित केल्याने माणूस महान बनत नाही. त्यासाठी हार न मानता तेच काम सातत्याने करावे लागते. महान बनण्याचे रहस्य हेच आहे की जेव्हा बाकीची लोक हार मानतात, तुम्ही ते काम करत राहता. आतापर्यंत तुम्ही आयुष्यात काही करू शकला नसाल तर अभिनंदन. आजपासूनच कामाला सुरुवात करा. जे काही करायचे ठरवले असेल त्यासाठी एक छोटेसे पाऊल उचला, त्यामध्ये सातत्य ठेवा. न थकता, न हार मानता ते काम सतत करत राहा. 6 महिन्यानंतर मला कमेंटमध्ये येऊन सांगा तुम्हाला काय परिणाम मिळाला. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या 12 वर्षाच्या मुलीने या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक पुस्तक लिहिले आहे, 10 सिक्रेट्स नो स्कूल विल एव्हर टीच यू. हे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे आणि फक्त 8 दिवसात ह्याच्या 100 पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक तुमच्या मुलांना, तुम्हाला सुद्धा आयुष्यात प्रगती करायला मदत करेल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तुम्हाला हे पुस्तक हवे असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.